आज ना मी एका पदार्थापासून 2 पदार्थ बनवणार होते. काय हे तुम्हाला पुढं समजेलच. त्या अगोदर ना आज छान असं चिकन आणलेलं होतं आणि चिकन आणलं आणि मग सगळ्यात अगोदर त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं. आता खाणारे मी आहे ना आम्हीच असतो, दोघंच खातो. तर त्यामुळे मी ना इथं पावशेर आणलं होतं. पावशेरला थोडंसं जास्त होतं. हे बी आम्हाला खूप होतं. तर त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर ना चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं आणि लगेच इकडे आहे ना, तर मी कढईमध्ये शिजत टाकले होते एकदम कमी गॅसवर. इकडं कढईमध्ये शिजत घातलं तोपर्यंत इकडे ना लगेच मसाल्याची तयारी करून घेतली. इकडं मसाला छान असा मी तळून घेतला. तोपर्यंत इकडं चिकन बी आपलं छान असं शिजून झालं होतं. एका साईडला कढईत काढून घेतलं. लगेच मसाला पण बारीक करून घेतला. मसाला बारीक झाल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. त्यामध्ये ना चिकन मसाला घातला. 1 चमचा चिकन मसाला घातला. त्यानंतर जो बारीक केलेला मसाला होता का तो यामध्ये घालून घेतला आणि छान असं परतून घेतलं. जोपर्यंत आपलं मसाला आणि तेल साईडनं होत नाही ना, तोपर्यंत याला आहे ना छान असा हलवून घ्यायचा आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने छान आपला मसाला परतून झालेला आहे. त्यामध्ये ना शिजलेलं चिकन टाकायचं. आता मी ना हे पूर्ण टाकलं नव्हतं, जे एका टायमापुरतंच टाकलं होतं. थोडंच टाकलं होतं आणि राहिलेलं मी ना ते तर साईडला तसंच ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला ना शिजवून आपल्या इथं चिकनची भाजी तयार आहे. तर आता राहिलेलं चिकन ना त्याच्यामध्ये मी बिर्याणी बनवणार होते. तर बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.